नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे यावरील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। आता या प्रकारचे प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करायची यावरचा एक प्रश्न असतो। मग याच्यामध्ये लहानात लहान संख्या बनवताना अंक चढत्या क्रमाने लिहायचे। ज्यावेळेस आपल्याला लहान अंक बनवायचा असतो त्यावेळेस आपण चढत्या क्रमाने त्या अंकांची मांडणी करायची आहे आणि दिलेल्या अंकामध्ये शून्य असताना लहान संख्या बनवताना शून्य डावीकडून दुसऱ्या स्थानावर व शून्यापेक्षा मोठा अंक सर्वात डावीकडे घ्यावा। आपण आता प्रश्न घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे 3509 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे। मग इथे आपल्याला ऑलरेडी अंक दिलेले आहेत त्याने, मग याच्यापासून आपल्याला काय करायचे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करायची आहे। मग बघा मोठी सांगितले, मग या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठं कोण आहे तर बघा 9 मोठा अंक आहे म्हणून मी इथे लिहून घेऊया आपण 9 पहिल्यांदा। त्याच्यानंतर 5 मोठा आहे मग इथे लिहून घेतलं 5, त्याच्यानंतर हे 3 आणि मग सगळ्यात लहान आहे 0। मग कोणता अंक तयार झाला तर 9530। मग 9530 कुठे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9530। दुसरा प्रश्न आहे मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येतील दशक स्थानी कोणता अंक येईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आधी हे माहीत पाहिजे, कारण इथे त्यांनी संख्या दिली का तर नाही दिलेली आहे। मग आपल्याला स्वतःला हे काढायचं आहे की मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती। मग मोठ्यात मोठ्यात म्हणजे माहिती आहे आपल्याला की मोठ्यात मोठी म्हटले की 9 4 वेळा मांडून घ्यायचं आहे, म्हणजेच 9999 ही मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे। मग आपल्याला शतक स्थानी विचारले, मग शतक स्थानी बघा एकक, दशक आणि हे शतक। मग शतकाच्या ठिकाणी कोणता अंक आहे तर 9। मग बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये 9 हा अंक आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9। तिसरा प्रश्न बघूया, कोणताही अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येतील शतक स्थानी कोणता अंक येईल। आता कोणताही अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येतील शतक स्थानी। मग आता कोणताही अंक बघा आपल्याला कोणताही अंक एकदाच वापरायचा आहे आणि मोठ्यात मोठी तयार करायची। मग बघा सगळ्यात मोठा कोण आहे तर 9, 9च्या नंतर 8, 8च्या नंतर 7 आणि 7च्या नंतर 6, कारण कोणताही अंक आपल्याला एकदाच वापरायचा तर मग 9 आपल्याला डबल वापरता येणार नाही। मग आपण हे अंक वापरले, मोठी सांगितली होती म्हणून मग मोठे अंक आधी लिहून घेतले। आता आपल्याला असं विचारायचं की शतक स्थानी कोणता अंक। मग बघा हे एककाचं घर आहे, एकक, दशक, शतक। मग शतकाच्या ठिकाणी कोणता अंक आहे तर 8। मग 8 कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8। पुढचा प्रश्न आहे 381 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती आहे। आता बघा 3 8 आणि 1 हे आपल्याला एकदाच वापरायचे आणि त्याच्यापासून किती अंक तयार होतात ते आधी आपल्याला काढायचं आहे। मग बघा या पद्धतीनं काढायचं 3 8 1। मग आता एकदा या डायरेक्शनने घेऊया 3 8 1 म्हणजे 381, एकदा 3 1 8 घेऊया म्हणजे 318 आणि एकदा 8 सुरुवातीला घ्यायचा 8 1 3। बघा इथे 8 3 1 8 8 3 1 घेतले, आता 8 1 3 घेऊया म्हणजे 813। आता इथे 1 स्टार्टिंगला घ्यायचं 1 3 8, बघा 1 3 8, आता इथे 1 8 3 1 8 3 म्हणजेच 183। बघा हे एवढे आपले 6 अंक 6 संख्या लिहून घेतले आहेत, म्हणजे या 3 अंकांपासून एकूण 6 संख्या तयार होतात। मग आपल्याला काय सांगितलं की या सगळ्या संख्यांची बेरीज करायची। मग आपण या सगळ्या संख्यांची बेरीज करून घेऊया। बघा मी पहिल्यांदा या 3 अंकांची इथे बेरीज केली उभी आणि या 3 अंकांची मी इथे उभी बेरीज करते। आता 8 आणि 1 9, 9 आणि 1 10 हाताला आला 1, 8 आणि 1 9 10, 10 आणि 3 13 हाताला आला 1। आता बघा 3 आणि 3 6, 6 आणि हा 1 7, 7 आणि हे 8 14 आणि 1 15, किती आले इथे 1530। या तिघांची बेरीज झाली 1530। यांची बघूया हे 3 आणि 3 6, 6 आणि 8 12 13 14, किती आले हे 14 हाताला आला 1, 8 आणि हा 1 9 आणि हा 1 10 आणि हे 3 13 हाताला आला 1, 8 9 10 आणि हा 1 11, किती आली या तिघांची बेरीज 1134। मग आता या दोघांची बेरीज करूया 1134 अधिक 1000
530. बघा 4 आणि 0 4, 3 आणि 3 6, 5 आणि 1 6, 1 आणि 1 2. मग आपलं उत्तर किती आले 2664. मग बघा बरं इथे 2664 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2664. पुढचा प्रश्न बघूया. सर्वात मोठी 5 अंकी विषम संख्या व सर्वात लहान 5 अंकी समसंख्या यातील फरक किती? आता बघा 5 अंकी मोठी विषम संख्या, सर्वात मोठी 5 अंकी विषम संख्या. मग इथे काय करायचं 9 5 वेळा मांडून घ्यायचं. बघा 9 9 9 9 9, कारण विषम आहे तर 9 हे विषमच आहेत आणि मोठी सांगितलीत म्हणून मग सगळीकडे 9 अंक घेतला. मग ही संख्या कोणती झाली 99,999. आता 5 अंकी सर्वात लहान समसंख्या सांगितली. मग आपल्याला सर्वात लहान म्हटले की आपण काय करतो 1 वर तेवढे 0 देतो. 1 2 3. आता इथे समविषमचा प्रश्न आहे, आपल्याला सम सांगितले मग 0 हा काय आहे सम अंकच आहे, म्हणून मग ही पूर्ण 10,000 ही संख्या काय झाली समअंकी. आता याच्यातील आपल्याला काय सांगितलं या संख्येतील फरक सांगितला. फरक म्हणजेच काय वजाबाकी. 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 1 गेले 8. मग आपले उत्तर किती आले 89,999. मग बघा बरं इथे 89,999 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कशी तयार करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यावर काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.